आज मी बनवली आहे मँगलोरी चिकन कढी। ही मँगलोरी डिश आहे, ही कोरी घासीसुद्धा म्हणतात त्याला, म्हणजे कोरी रोटी बरोबर खातात। ही पापडासारखी सेम डोस्यासारखी असते, त्याच्यासोबत खूप भारी लागते। मँगलोरी म्हटली की ह्याच्यामध्ये कोकोनट, चिंच आणि कढीपत्ता आलाच पाहिजे। तर चला बघूया ही मी कशा पद्धतीने बनवले। तर कढई घेतली होती, त्याच्यामध्ये छान असे भाजून घेत आहे सुक्कीच मिरची, कश्मीरी मिरची भाजून झाली की त्याच्यामध्ये 1 चमच जिरा, 1 चमच बडीशॉप आणि 3-4 लवंग घेतली आहे छान मी, आणि 2 चमच धने असे छान रोस्ट करून घ्यायचं आपल्याला। तुम्ही फ्रायपॅनमध्ये सुद्धा करू शकता, मी कढईमध्ये करत आहे। छान क्रिस्पी झाल्यावरती आपण थंड करण्यासाठी ठेवूया। त्याच्याचमध्ये मी 2 कापले होते कांदे आणि अर्धा छोटा वाटी खोबरं घेतलं आहे, छान कापून घेतलं आहे। ते छान ब्राऊन होईपर्यंत रोस्ट करून घेत आहे। आणि 4-5 कळी लसूण आणि 1 इंच अद्रक ते सुद्धा ॲड करणार आहे। छान आपला कांदा ब्राऊन करून झाला की बघू शकता त्याचा कलर चेंज होत आहे छान कांद्याचा। आता आपण त्याच्यामध्ये लसूण आणि 1 इंच अद्रक असं घालून रोस्ट केल्यानंतर थंड करण्यासाठी ठेवलं आहे। मी कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये 2 चमच ऑइल आणि बारीक चिरला होता एक कांदा छान परतून घेऊया। त्याच्यानंतर मँगलोरी म्हटलं की कढीपत्ता आलाच पाहिजे, खूप सारा कढीपत्ता ॲड केला आणि 2 टोमॅटो कापले होते ते सुद्धा ॲड केले आणि मी झाकण लावून 2 मिनटं छान टोमॅटोला नरम करून घेऊया। छान 2 मिनटं नरम झालं आहे आपला टोमॅटो, तोपर्यंत इथे मी छान पिसून घेत आहे मसाला पाणी ॲड करून। बघू शकता छान आपलं कांदा टोमॅटो नरम झाला आहे। त्याच्यामध्ये मी हळद ॲड केली, हळद छान मिक्स करून घेतल्यानंतर चिकन स्वच्छ धुवून घेतलं होतं। ड्रमस्टिक चिकन होतं 1-2, त्याला मी कट मारून सुद्धा घेतलं आहे, कारण की चिकन कढी छान आतमध्येपर्यंत गेली पाहिजे चिकनच्या। तर छान मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला 5 मिनटं झाकण देणार आहे मी ह्याला। झाकण दिल्याने चिकनला पाणी सुटेल। खरंच ही डिश करून बघा, खूप भारी आणि टेस्टी लागते। बघू शकता चिकनला पाणी सुटलं, त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करून परत मी झाकण लावून छान उकळी येईपर्यंत शिजवून घेणार आहे चिकन। हीच प्रोसेस 2दा केली आहे मी, झाकण उघडून छान मिक्स करून। तर छान आपलं चिकनसुद्धा शिजलं आहे। तर मी ते चिंचेचं पेस्ट घेतली आहे, त्याच्यामध्ये पाणी ॲड करून छान पेस्ट करून घेतली आहे। तुमच्याकडे अख्खी चिंच असेल ते सुद्धा तुम्ही भिजवून ॲड करू शकता। छान मसाला रेडी झाला आहे। चिकन शिजल्यानंतर मी आपण पिसला होता मसाला ॲड करणार आहे, छान आपला मिक्स करून घेणार आहे चिकनला आणि एक उकळी येईपर्यंत 5 मिनटं शिजवून घेणार आहे। बघू शकता किती भारी कलर आला आपल्या चिकनला, मँगलोरी चिकन कढीला। छान मिक्सरमध्ये छान पाणी ॲड केलं, मिक्सर धुवून त्यातलंसुद्धा। थिक ग्रेव्ही असते ही आणि खूप भारी लागते। स्टीम राईससोबत, पराठासोबत मीठ ॲड केलं चवीपुरते। मिक्स करून देऊया, एक उकळी आली आहे, त्याच्यामध्ये आपण चिंचेची पेस्ट ॲड करणार आहोत। तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर वरती मी माझं यूट्यूब चॅनल मेन्शन केलं आहे, माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा ही रेसिपी कशी होती आजची। तर मी कोकोनट मिल्क ॲड केलं आहे, छान त्याला 5 मिनटं शिजवून घेऊया। बघू शकता किती थिक आणि छान ग्रेव्ही आपली रेडी झाली आहे। ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर ॲड केली आहे। तर आपल्याला मँगलोरी चिकन कढी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।